आमच्या घरी नवीन लग्न झालं की आमच्या कुळदेवतेच्या दर्शनाला जायचं असतं, पण आमच्या लग्नाच्या वेळेस कोरोना होता म्हणून काही गेलो नाही आणि तेव्हापासून आमच्या कुळदेवतेचं दर्शन लांबतच गेलं. आमच्यानंतर आमच्या घरी 3 लग्न झाले, पण त्यांचाही योग काही आला नाही. म्हणून मामा म्हणत होते की मोरळला खंडोबाचं मंदिर आहे, आपण तिथूनच दर्शन घेऊन येऊ. आणि आज गावाकडे पाऊस पडल्यामुळे कोणामागच काम नव्हतं. सर्वजण लगेच तयार झाले आणि निघालो. जाता जाता मामांच्या मित्राच्या घरी गेलो. तिथे चहापाणी वगैरे केलं आणि आमचा केतन कुठेही गेला तरी त्याला आपल्या घरासारखंच वातावरण वाटते, म्हणून तो त्यांच्या घरी पण मनसोक्त खेळत होता. त्यांच्या घरून निघालो आणि नंतर आलो मोरळला. हे मंदिर मी पहिल्यांदा बघितलं. किती दिवसाची इच्छा होती खंडोबाच्या दर्शनाची, आज त्यांच्या पायथ्याशी येऊन ती पूर्ण झाली. आणि कुटुंबासोबत दर्शन खूप मस्त वाटते. खंडोबाचं दर्शन मस्त शांततेत केलं आणि येता येता पोहा गावच्या दुर्गादेवीचं दर्शन पण घेऊन आलो. मी या मंदिराबद्दल खूप ऐकलेलं होतं, पण इकडे येणं होत नसल्यामुळे इकडचे मंदिरही मी बघितले नव्हते. पण गेलो तर एवढं रमणीय वातावरण आहे ना तिथचं की काय सांगू. आमचा कैवल्य तर मंदिरात गेलो तर लोटांगणच घेत होता. बाहेर आल्यावर मुलांना जरा जास्तच एनर्जी येते नाही का. घरी काही शांत बसत नाही, पण बाहेर आल्यावर जरा जास्तच सुचते. मंदिराचं वातावरण एवढं रमणीय आहे ना की खूपच. आणि नदीमध्ये विराजित आईचं रूप पाहून मन अगदी मंत्रमुग्ध झालं. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. मंदिरातून दर्शन वगैरे केलं आणि मंदिराच्या परिसरात पाळणे होते. आणि पाळणा म्हटलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना झोके घ्या वाटते. मग आम्ही ही संधीचा फायदा घेत आमची हौस पूर्ण केली. आणि तिकडे मामा पण मुलांना खेळवत होते आणि मामींना झोके घ्या म्हटलं तर नाही म्हणत होत्या. आमचा आजचा पूर्ण दिवस कसा गेला कळलंच नाही. येता येता खूप वेळ झाला आणि घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता. सगळेजण म्हणाले की पाणीपुरी खाऊन जाऊ. आणि तसंही बाहेर आलो आणि काही खाऊन नाही गेलो तर बाहेर फिरल्यासारखं वाटतच नाही. आमच्या कैवल्याची आणि केतनची वेगळीच धूम चालू होती. आपल्याला वाटतं की लहान मुलं तिखट पाण्याची पाणीपुरी खाणार नाही, पण हा आपला गैरसमज आहे. आपण कितीही त्यांना शेवपुरी द्या की सुकी पुरी द्या, कितीही चांगलं बनवून दिली त्यांना आपल्याच प्लेटमधली खायची असते. मी हा लॉंग ब्लॉग पहिल्यांदाच बनवला. कसा वाटला हे नक्की सांगा, कारण चुका माहीत पडल्या तरच त्या सुधरवता येत असतात नाही का. आणि हो, इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका.